नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलानंतर आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भारताचा भूगोल या विषयावर आधारित महत्त्वाच्या गोष्टी. आणि यामध्ये तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट मी या लेक्चरमध्ये कव्हर करून देणार आहे, जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये तुमचे प्रश्न चुकणार नाही. तर भारताच्या भूगोलमध्ये आज आपण पहिला महत्त्वाचा पॉईंट बघूया की भारताचे स्थान पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून ते आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. बरेच सारे प्रश्न विचारले गेलेले आहे, तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा येथे प्रयत्न करतो. मित्रांनो, ही झाली आपली पृथ्वी. पृथ्वीच्या मध्यातून जी रेषा गेलेली आहे तिला म्हटलं जाते अक्षवृत्त. आणि अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे दोन गोलार्ध तयार झालेले आहे, एक उत्तर गोलार्ध आणि झालेला आहे मित्रांनो दक्षिण गोलार्ध. ठीक आहे, असे जे दोन भाग पडलेले आहे ते कशामुळे पडलेले आहे? अक्षवृत्तामुळे. आणि ज्या उभ्या रेषा पसरलेल्या आहे त्यांना म्हटलं गेलेलं आहे रेखावृत्त. तर रेखावृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग पडलेले आहे, एक पश्चिम गोलार्ध आणि इकडे आहे मित्रांनो पूर्व गोलार्ध. अशा पद्धतीने तर इथे आहे आपला आशिया खंड आणि या आशिया खंडाच्या दक्षिणेकडे येते आपला भारत. म्हणजे तुम्ही बघू शकता भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आलेलं आहे. ठीक आहे, ह्या उत्तर पूर्व गोलार्धात आलेला आहे. ठीक आहे, आणि आशिया खंडाच्या कुठे आलेले आहे? दक्षिणेकडे. या पद्धतीनं तुम्हाला थोडक्यात इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आता मी काय सांगितलं तुम्हाला की भारताचे स्थान पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात, पश्चिम करायचं नाही, उत्तर पूर्व गोलार्धात असून ते आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. स्वतःचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8,428 उत्तर अक्षांश ते 37,653 उत्तर अक्षांश आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार हा 68,733 पूर्व रेखांश तर 97,24,47 पूर्व रेखांश इतका आहे. म्हणजे रेखावृत्तीय विस्तार हा पूर्व रेखांश असतो, तर अक्षवृत्तीय विस्तार उत्तर अक्षांश असा असतो. पाठ कसं ठेवायचं? सुरुवातीला 8,37 पाठ ठेवा आणि रेखावृत्तीय म्हटलं तर 68,97 लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मित्रांनो हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, जसं आपण महाराष्ट्राच्या बाबतीत इथं 15 आणि 22 पाठ ठेवलेलं होतं, आठवा तुम्ही. आणि इथे लक्षात ठेवलं होतं आपण 72 आणि 80. ठीक आहे, तर पॉईंटच्या नंतर पाठ करा. पहिल्यांदा ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे तुमची क्लिअरिटी येणार. कारण कधी कधी जर ऑप्शनमध्ये एकाच ठिकाणी 8 दिसला आणि 37 दिसलं तर आपण उत्तर क्लिक करू शकतो. नंतर तुमच्याकडून जसं पाठ होईल त्या पद्धतीने हे पाठ करण्याचा प्रयत्न करा. पण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे, मग ते भारताच्या संबंधित असो की आपल्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार असो की रेखावृत्तीय विस्तार. कळलं असेल तुम्हाला. म्हटलंय मित्रांनो, भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच हे UK मधलं ठिकाण आहे. तर ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. तर तसे आपण भारतीय लोक सर्वांच्या पुढेच असतो, असं तुम्ही लक्षात ठेवा. आपण किती तास पुढे आहे मित्रांनो? 5.5 तास पुढे आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रीनिच या ठिकाणी जर लक्षात असू द्या दुपारचे 12 वाजले असेल, दुपारचे 12, तर आपल्या इथे मित्रांनो आपल्या इथं सायंकाळी किती वाजले असेल? 5:30 वाजले असेल. लक्षात घ्या, आपल्या इथं संध्याकाळचे किती वाजले असेल? 5:30. म्हणजे आपण पुढे आहे, मागे नाही. ओके, पुढे लक्षात ठेवा. त्यानंतर ही प्रमाणवेळ मग आपण कुठून घेतलेली आहे बघा. ही प्रमाणवेळ मग आपण कुठून घेतलेली आहे? तर मिर्झापूर अलाहाबादमधलं ठिकाण आहे उत्तर प्रदेश. या शहरावरून लक्षात घ्या भारताची पट ठरवली जाते, जी की 82 वृत्त इतकी आहे. 82 पूर्व रेखावृत्त आहे. त्यानंतर भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,243. हे आपल्या भारताचं एकूण काय आहे? चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ आहे. 32,87,243. मग भारताने जगाचे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे? पॉईंट पाठ ठेवा, 2.42%. ओके, भारताने जगाच्या 2.42% इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. मग भारताला भूसीमा किती देशांची लागलेली आहे? तर 7 देशांची लागलेली आहे. आणि त्या 7 देशांना किती किलोमीटरची आपली भूसीमा लागलेली आहे? तर ती लागलेली आहे 15,200 किलोमीटर. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 15,200 किलोमीटरची भूसीमा लागलेली आहे. भूसीमा म्हणजे हा वरचा जो एरिया आहे ही झाली भूसीमा. कारण इकडे जे लागलेले आहे इकडे तिन्ही बाजूनं समुद्र आहे, आणि ज्याच्या तिन्ही बाजूनं समुद्र असते त्याला द्वीपकल्प म्हटलं जाते. आणि भारत हा आपला एक द्वीपकल्प आहे, लक्षात असू द्या. ओके, ज्याच्या चारी बाजूनं पाणी असते त्याला बेट असं म्हटलं जाते. ओके, ज्याच्या 3 बाजूनं पाणी आहे त्याला द्वीपकल्प म्हटलं जाते. आणि इथून जर आपण बघितलं हे वरची साईड, हे पूर्ण भूसीमा म्हणजे जमिनीची सीमा, तर ती आहे 15,200 किलोमीटर. मग आपल्याला किती देशाची भूसीमा लागली आहे? आला होता प्रश्न हा पेपरमध्ये. तर 7 देशांची भूसीमा लागली होती. तर सर्वांना परिचित असलेली ट्रिक आहे एक, बचपन में MBA. काय लक्षात घेतलं होतं? बचपन में MBA. म्हणजे सगळ्यात जास्त भूसीमा लागली बांगलादेशला. ठीक आहे, त्यानंतर चीन, नंतर पाकिस्तान, नंतर नेपाळ. मे सोडून द्यायचा. M म्हणजे म्यानमार, B म्हणजे भूतान आणि A म्हणजे अफगाणिस्तान. म्हणजे भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागली, तर सर्वात कमी अफगाणिस्तानला लागलेली आहे. मग बांगलादेशला भूसीमा लागलेली आहे, तर मग किती लागलेली आहे हे भूसीमा? तर ती लागलेली आहे 4,096 किलोमीटर. किती? 4,096 किलोमीटर. 15,200 पैकी
15,200 किलोमीटरपैकी 4,096 किलोमीटर इतकी सीमा लागली आहे. तर सर्वात कमी अफगाणिस्तानला सीमा लागलेली आहे, ती किती लागलेली आहे हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली आपल्याला सर्वांना माहीत आहे. 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्मिती करण्यात आली. कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. तर 370 कलम कधी रद्द झाली तर ती 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द झालेली आहे. मित्रांनो, जसं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वेगवेगळं झालं तसं दादर नगर हवेली आणि दमण दीव एकत्र झालं. ते वेगळं झालं, हे एकत्र झालं. लक्षात घ्या, याचं विलिनीकरण झालं. ते विलिनीकरण झालं 26 जानेवारी 2020ला. म्हणून काय झालं लक्षात असू द्या, आज भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. व्हिडिओ बनवत आहे आपण ऑगस्ट 2023 सप्टेंबर 2023च्या दरम्यान. ओके, सो 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या इथे आहे सध्याला. टोटल 36 मधून तेलंगणा 2 जून 2014ला वेगळा झालेला होता. ते 29वं राज्य होतं भारतातलं. कितवं राज्य होतं? 29वं. परंतु आता जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळं तो आकडा जो आहे तो 28वर पोहोचलेला आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे 8. त्यामुळे हे लक्षात ठेवा. सर्वाधिक राज्यांची सीमा उत्तर प्रदेश राज्याला लागलेल्या आहेत. ठीक आहे, तर पहा उत्तर प्रदेशला एकट्या राज्याला 9 राज्यांची सीमा लागलेली आहे. तुम्ही नकाशामध्ये जर बघितलं तर हे तुम्हाला दिसेल. कर्कवृत्त हा प्रश्न आलाय का बघा. कर्कवृत्त जाणारे आता राज्य किती आहे भारतामध्ये? तर भारताच्या मध्यभागातून, लक्षात असू द्या, भारताच्या मध्यभागातून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे, जे की 8 राज्यातून गेलेलं आहे. मग तुम्हाला माहीत असेल गुजरात आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यातून हे गेलेलं आहे. आणि लक्षात असू द्या, ईशान्य भारतातले 2 राज्य आहेत, त्रिपुरा आणि मिझोराम. पाठ ठेवायचं, मैत्री असं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, मित्री. सो मिझोराम आणि त्रिपुरा सहज लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर 82.5 पूर्व रेखांश जे आहे, जे आपण म्हटलं होतं, जे आपली प्रमाण वेळ आहे 82.5 पूर्व रेखांश, तर ही रेखावृत्त कुठून गेलेलं आहे हे विचारलं जाऊ शकते. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. बघा सगळे प्रदेश लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि काय आहे? ओडिशा आहे. तुम्ही जर असा 4 जर आकडा काढला ना मित्रांनो, 4, तर तुमच्या बरोबर ते थोडक्यात लक्षात येईल. म्हणजे असं रफली एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आकडा. ओके, करून बघा. क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य भारतातले कोणते आहे? राजस्थान. हा कंबाईनमध्ये प्रश्न आला तर सर्वात लहान राज्य गोवा आहे. क्षेत्रफळाचा विचार केला. लोकसंख्येचा जर विचार केला तर सर्वात मोठे लोकसंख्येत उत्तर प्रदेश आहे, तर सर्वात लहान राज्य सिक्कीम आहे. बरेच पोरं ह्या 4 पॉईंटमध्ये कन्फ्यूज होतात, ते तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आता लडाख झालेले आहे. या अगोदर आय थिंक अंदमान आणि निकोबार हे होते, आता लडाख झालेले आहे. आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप, हे आपल्याला माहीत आहे. ओके, त्यानंतर जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. कुठे येते? नेपाळ. आणि नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला सागरमाथा या नावानं ओळखलं जाते. लक्षात असू द्या, सागरमाथा या नावानं. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 88-48 मीटर. माउंट एव्हरेस्टची उंची हळूहळू काय होत आहे? वाढत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं? गॉडविन ऑस्टिन किंवा दुसरं नाव आहे त्याचं K2. आणि K2ची उंची आपल्याला नक्कीच पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. ती आहे 8611 मीटर, 8611 मीटर. माझ्याकडून हा प्रश्न मोस्ट टाइम करा मित्रांनो. नंतर पुढचा प्रश्न कोणता दिला आहे बघा. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? ते आहे अण्णामुडई शिखर, 2695 मीटर. मात्र सह्याद्री पर्वतातील म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात कळसुबाई शिखर आहे 1646 मीटर. पण पूर्ण सह्याद्री पर्वतातला विचार केला तर 2695 मीटर. एक वेळा तुम्ही पण हे चेक करून घ्या. त्यानंतर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर धुपगड येते, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, 1350 मीटर. मात्र मग तुम्हाला महाराष्ट्रातल्या सातपुड्यातलं जर विचारलं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातल्या सातपुड्यातलं, तर ते आहे अस्तंबा शिखर, जे की आपल्या नंदुरबारला आहे. ओके, उंची आहे 1305 मीटर. फक्त 25चा फरक आहे साधारणतः, हा लक्षात ठेवायचा आहे. तर 2-2 पॉईंट एका ठिकाणी कंप्लीट करून देत आहे तुम्हाला. अमरावतीमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बैराट, 1177, 1177 असं लक्षात ठेवा. 1177 आहे बैराट. त्यानंतर अरवली शिखरातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गुरु शिखर. ओके, आणि ते आहे 1722 मीटर. ओके, 1722 मीटर. मोस्ट एमपी करा. 17 गुरु 22 शिष्य असं लक्षात ठेवा. गुरु शिखर, 17 गुरु 22 शिष्य. आणि कुठं आहे गुरु शिखर? हे अरवली पर्वत, तर तो आहे राजस्थानमध्ये. ओके स्टुडंट. त्यानंतर
उत्तर भारतीय मैदानाचे वर्गीकरण दिलेले आहे मित्रांनो. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण एक विचार केला, तुम्हाला माहीत असलं पाहिजे भारताच्या वर एकदम उत्तर पर्वतीय भाग, त्यानंतर उत्तर मैदानी प्रदेश, त्यानंतर द्वीपकल्पीय पठार, त्यानंतर पश्चिम किनारे, पूर्व किनारे, त्यानंतर लक्षद्वीप बेट आणि अंदमान आणि निकोबार बेट. तर असे 5 प्रदेश आपल्या इथं 1, 2, 3 द्वीपकल्प, 4ला किनारे मानायचं आणि 5ला बेट आहे. तर 5 प्राकृतिक भाग आहे. भारतीय मैदानी प्रदेश आहे. शिवलिक टेकडी आहे, ठीक आहे. हिमालय पर्वतातील अति दक्षिणेकडचा भाग जो आहे तो आहे शिवालिक टेकड्या, अति दक्षिणेकडील. तर त्याच्याच पायथ्याशी लक्षात घ्या भाबर आहे, म्हणजे वाळूचा जो भाग आहे त्याला भाबर म्हटलं जाते. त्याच्याच खाली जर तुम्ही आले, खाली उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर दलदलीचा प्रदेश आहे तराई. याच्यावर प्रश्न विचारला आहे, तराई कोणत्या प्रकारचा प्रदेश आहे? दलदलीचा प्रदेश आहे. त्याच्या खाली आले तर भांगर, नद्यांनी जो जुना गाळ वाहून आलेला असते त्याला म्हटलं जाते भांगर, आणि जो नवीन गाळ आहे त्याला म्हटलं जाते खादर. पाठ ठेवा, 4ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जोड्या लावणीत म्हणा किंवा मग क्रम लावा असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजस्थानच्या पूर्वेकडील जो शुष्क प्रदेश आहे त्याला बागर म्हटलं जाते. आता राजस्थानचा पूर्वेकडचा जो भाग आहे इथं काही शुष्क प्रदेश आपल्याला आढळते, तो आहे बागर. ओके, पूर्व आहे की पश्चिम आहे एकदा हे कन्फर्म करून घ्या सर्वांनी, ठीक आहे. त्यानंतर द्वीपकल्पीय पठाराने भारताचा सर्वाधिक भाग व्यापलेला आहे. तर द्वीपकल्पीय पठार मी तुम्हाला सांगितला, हा जो दिसत आहे हा द्वीपकल्पीय पठार आहे. तर याने 38% भाग व्यापलेला आहे. मोस्ट टाइम फी करा 38%. सर्वाधिक पाऊस मावसिनराम या ठिकाणी पडतो, मेघालय. तुम्हाला माहीत असेल यापूर्वी पाऊस इथे चेरापुंजी एक ठिकाण होतं त्या ठिकाणी पडत होता, म्हणून महाराष्ट्राची चेरापुंजी अंबोलीला म्हटलं होतं आपण, कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोलीला पडतो. पण आता चेरापुंजी इथं पाऊस जास्त पडत नसून तो मावसिनरामला पडतो, आणि हा भारतातच नाही तर जगात सर्वात जास्त पाऊस मावसिनराम या ठिकाणी पडतो. गारो, खासी, जैतिया ह्या टेकड्या कुठे आहे? तर ह्या मेघालयमध्येच येतात मित्रांनो. मेघ म्हणजे ढग, ठीक आहे, आणि आलय म्हणजे घर, ढगांचे घर म्हणजेच काय? मेघालय, ठीक आहे. तर ऑब्विसली तिथं पावसाचं प्रमाण कसं असेल? जास्त. गारो, खासी, जैतिया ह्या टेकड्या कुठं आहे? गारो, खासी, जैतिया, ठीक आहे, ठीक आहे. तर ह्या आहे आपल्या मेघालयला. दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस आगुंबे, कर्नाटक या ठिकाणी. ओके, काही स्टेट बोर्डमधले रेफरन्स आहे, लक्षात असू द्या. सर्वात खोल भाग कुट्टानाद आहे. कुट्टानाद कुठे आहे सांगा मला? भारताचा सर्वात खोल भाग आहे. माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण अरवली पर्वतातच आहे, जे की राजस्थानमध्ये येते. आलाय प्रश्न पेपरमध्ये माउंट अबू. तापी आणि नर्मदा या 2 नद्यांना सातपुडा वेगळा करते. आणखी कोणता पर्वत वेगळा करते? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पूर्व घाट आणि पश्चिम घाट, दक्षिणेकडील निलगिरीतील एक बिलगिरी पर्वत आहे, या डोंगर रांगेमध्ये एकत्र येतात. हा भारत इकडला आहे पश्चिम घाट आणि हा आहे पूर्व घाट, हे एकत्र कुठे येतात? तर हे बिलगिरी या ठिकाणी येतात. भारताचे एकूण 9 राज्यांना 6100 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभला आहे. त्यापैकी 5 राज्यांना पश्चिमेकडचे 5 राज्य आणि लक्षात असू द्या पूर्वेकडचे 4 राज्य. म्हणजे आपण जर असा विचार केला तर इकडले 5 राज्य आणि इकडले 4 राज्य. इकडले 5 कोणते आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, ठीक आहे. हे झाले 5 पश्चिमेकडचे, आणि पूर्वेकडचे 4 कोणते आहेत? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. कन्सेप्ट क्लिअर होता मित्रांनो? लेक्चर आवडत आहे का तुम्हाला सांगा? आपण महाराष्ट्राचा भूगोल पण असाच कव्हर केला, आता भारताचा करत आहे, आणि नेक्स्ट जे लेक्चर बनवू आपण ते जगाच्या भूगोलवर बनवू. आणि बघा हे लेक्चर इथं झालेलं नाही आहे, असेच महाराष्ट्राच्या भूगोलसारखेच भारताच्या भूगोलसारखे पुन्हा भारताचा भूगोल घेऊन येऊ. म्हणजे नवीन नवीन ॲडव्हान्स माहिती आपण पार्टमध्ये घेऊन येणार आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, आणि नक्कीच ते तुम्हाला सर्वांना आवडत आहे, ठीक आहे. फक्त एक व्हिडिओ लाईक करत चला, कारण यामुळं हा व्हिडिओ इतरांना सुद्धा काय होतो? दिसेल, ठीक आहे. त्यानंतर पहा पुढं काय दिलं आहे. तसेच भारताला एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर 7517 किलोमीटर. फक्त राज्याचा विचार केला तर 1600 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि बेटं वगैरे जर धरले मित्रांनो याच्यामध्ये बेटं वगैरे, तर ते येतात 1417. म्हणजे हे टोटल किती होतात बघा? हे झाले 7, त्याच्यानंतर हा झाला 1, हा झाला 5 आणि हा झाला 7, 7517, ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धरले तर 7517 किलोमीटर आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा मग कोणत्या राज्याला लागलेला आहे? तर तो लागलेला आहे गुजरातला 1600 किलोमीटर. आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे, आणि रत्नागिरीला सर्वात जास्त 237 आहे. मग भारतामध्ये राज्य कोणतं समोर आहे, अग्रेसर आहे? ते आहे गुजरात, 1600 किलोमीटर. लक्षद्वीप आणि मिनिकॉय आणि अमिनद्वीप या बेटांची निर्मिती प्रवाळापासून झालेली आहे, जे कोरल्स असतात त्याच्यापासून निर्मिती झालेली आहे. आणि अंदमान निकोबार हे जलमग्न पर्वत आहे. सर्वाधिक तापमान गंगानगर राजस्थान या ठिकाणी असून साधारणतः ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. गंगानगर ठिकाण राजस्थान, लक्षात ठेवा. सर्वाधिक कोरडा प्रदेश आहे जैसलमेर, जो की राजस्थानमध्ये आहे. मोस्ट टाइम फिकर आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोरडा म्हटलं तर जैसलमेर, आणि सर्वाधिक तापमान म्हटलं तर गंगानगर. फरक आहे, लक्षात ठेवा. कृत्रिम पाऊस पडणाऱ्या यंत्राला क्लाउड सीडिंग किंवा सी डॉपलर रडार असं म्हटलं जाते. मोस्ट टाइम फिकर आहे.
त्यानंतर सर्वात मोठे नदीय बेट कोणते आहे, मी बऱ्याच लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे करंट अफेअरच्या, माजुली बेट जे की ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. एकदा परीक्षेत प्रश्न आला होता की सर्वात मोठे नदीय बेट भारतातील माजुली बेट हे गंगा नदीमध्ये असं आलं होतं, ते चुकलेलं होतं कारण ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते. आणि कुठं आहे, आसाम, लक्षात असू द्या कुठं आहे, आसाम. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये येते, आसाममध्ये. हिमालयीन नद्या सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा यांना म्हटलं जाते. हिमालयातील नद्या यांना युवा नद्या म्हणतात. काय म्हटलं जाते, युवा नद्या. आणि ज्या दख्खनच्या पठारावरच्या नद्या असतात त्यांना प्रौढ नद्या म्हणतात. लक्षात असू द्या, मी शिकवेल हे तुम्हाला पुढं सगळं. दख्खनच्या पठारावरील नद्यांना प्रौढ नद्या का म्हणतात, कारण सर्वात जुना भाग आपला दख्खनचा पठार आहे. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्राला म्हणतात, बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीला म्हणतात आणि पश्चिम बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदीला म्हणतात. तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. सर्वात मोठे धरण, मी इथं तिन्ही पॉईंट कव्हर करून दिलेले आहे. मोठे धरण भाकरा नांगर धरण आहे जे सतलज नदीवर आहे, परीक्षेत प्रश्न आला होता. भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण आहे जे महानदीवर आहे, जे की ओडिशा राज्यामध्ये येते. आणि सर्वात उंच धरण जर म्हटलं तर ते आहे टिहरी धरण जे की भगीरथी नदीवर आहे उत्तराखंडमध्ये. लक्षात राहील का, भाकरा नांगर, सतलज, हिराकुंड, महानदी, लक्षात घ्या महानदी, आणि टिहरी धरण म्हटलं तर भगीरथी नदीवर आहे उत्तराखंडमध्ये. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. भारतातील सर्वात उंच धबधबा जोग धबधबा आहे ज्याचं नाव आहे गिरीसप्पा धबधबा. कोणत्या नदीवर आहे, शरावती नदीवर आहे. कुठे आहे, कर्नाटकमध्ये आहे. याची उंची किती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. चर्चेतील रियांद प्रकल्प हा कोणत्या राज्यातील आहे, उत्तर प्रदेश. नरोरा जर विचारलं तुम्हाला अणुविद्युत प्रकल्प, तो पण उत्तर प्रदेशलाच आहे. भारतातील सर्वात मोठा आण्विक प्रकल्प कुडानुकुलम आहे, तो आहे तामिळनाडूला. ठीक आहे, रशियाच्या मदतीनं उभारला जात आहे. आणि सुपीक मृदेत ह्युमसचं प्रमाण किती टक्के असते, 33 ते 50%. स्टेट बोर्डमधला पॉईंट आहे. आता ह्युमस म्हणजे काय होते मित्रांनो, लक्षात घ्या, वनस्पती आणि प्राणी जे कुजलेल्या प्रमाणात असतात त्याला ह्युमस असं म्हटलं जाते. आणि त्याचं प्रमाण असते मित्रांनो सुपीक मृदेमध्ये 33 ते 50%. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि त्याच्यानंतर आहे भारताचा जगामध्ये क्षेत्रफळात कितवा क्रमांक लागतो, तर तो 7वा क्रमांक लागतो. याचा एक शॉर्टकट आहे मित्रांनो, RCCA, आणि इकडे दिलेला आहे BAI. म्हणजे आर म्हणजे होते रशिया, दुसरा आहे कॅनडा, तिसरा आहे चायना, नंतर आहे अमेरिका, त्यानंतर आहे ब्राझील, त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया, आणि त्यानंतर आहे इंडिया. तर इंडियाचा नंबर कितवा लागतो, 7वा. तर क्षेत्रफळामध्ये नंबर लागतो आपला 7वा. आणि आपण जगाच्या 2.42% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. सो हे होते महत्त्वाचे पॉईंट्स. इफ एनी कन्फ्युजन प्लीज चेक इट. जर तुम्हाला याच्यात काही कन्फ्युजन वाटलं किंवा बाय चान्स माझ्याकडून काही चुकलं तर ते लगेच चेक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. ठीक आहे, तर मित्रांनो हे लेक्चर कसं वाटलं सांगा. अशाच पद्धतीनं भारताच्या भूगोलवरचे वेगवेगळे पॉईंट्स भेटन ते मी अशा एका व्हिडिओतून कव्हर करून देत जाईल मित्रांनो. हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. ऑल द बेस्ट, टेक केअर अँड थँक्यू सो मच.